हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मुरावळा. आजकाल बाजारात इतके छान हिरवेगार मस्त आवळे आलेले आहेत. त्यामुळे मी आवळा विकत घेण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही. आणि त्यातही हा मुरावळा इतका चवदार आणि इतका छान होतो. त्याचबरोबर हा तितकाच पौष्टिकही आहे. आता आपण मुरावळा बनवून घेऊया. इथे मी आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि आता हे आवळे मी वाफवणार आहे. साधारण 10 मिनिटात हे आवळे छान वाफवले जातात. आणि साधारण 10 ते 12 मिनिटानंतर आपले आवळे अशा पद्धतीने छान वाफवले जातात. तुम्ही बघू शकता हे आवळे अगदी पाकळ्या मोकळ्या करतात. अशा पद्धतीने आपले आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता या सगळ्या आवळ्यांच्या छान पाकळ्या मोकळ्या झाल्या आहे. म्हणजे हे आवळे अतिशय परफेक्ट असे वाफवले गेले आहे, शिजले गेले आहेत. आता हे आवळे आपण छान गार करून घेऊया. पूर्णपणे थंड करून घेऊया आणि हे आवळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण अशा प्रकारे हे सगळे आवळे किसून घेणार आहोत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे आवळा सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून आपलं रक्षण करतो. त्याचबरोबर आवळा हा रक्त शुद्ध करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. त्याचबरोबर आवळा बद्धकोष्ठता दूर करून पाचन सुधारते आणि केस गळती दूर करते, केस काळे होण्यास मदत करते आणि त्याचबरोबर आवळा हा त्वचेसाठीही आपल्या अतिशय उपयुक्त असा आहे. आता मी इथे एका कढईमध्ये साधारण 1 चमचा इतकं तूप घातलं आहे आणि किसून घेतलेला सगळा आवळा आपण यामध्ये छान परतवून घेणार आहोत. आपल्याला आवळा साधारण 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती छान हे आवळे परतवून घ्यायचे आहे. आपला आवळा अगोदरच आपण शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला फक्त हा आवळा 2 ते 3 मिनिटं इतका परतवून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि 2 ते 3 मिनिटानंतर हा छान परतला गेल्यानंतर आपण एका बाजूला एका पॅनमध्ये मी 1 चमचा इतकं तूप घेतलेलं आहे आणि त्यात गूळ घेतला आहे 1 कप आणि हा गूळ आता आपण छान वितळवून घेणार आहोत. आवळ्यामधील क्रोमियम हा घटक रक्तातील साखर नियंत्रणास ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे आवळ्याच्या सेवनाने मेटाबॉलिझम वाढतं आणि वजन नियंत्रणास ठेवण्यास मदत मिळते. अशाच पद्धतीने आता हा वितळलेला गूळ आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि हे जे परतवून घेतलेले आवळे आहेत त्यामध्ये आता आपण जो वितळून घेतलेला गूळ आहे तो आपण यामध्ये सोडून देऊया आणि हा वितळून घेतलेला गूळ आपल्या आवळ्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं छान हे मिश्रण घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आवळ्याच्या सेवनाने डोळ्याची जळजळ कमी होते आणि दृष्टी सुधारण्यासही मदत होते. त्यामुळे आवळा हा एक असा घटक आहे जो आपल्या आयुर्वेदात अगदी अमृताचं काम करतो आणि आपल्या आयुर्वेदामध्ये आवळ्याला अमृतासम जागा दिलेली आहे. म्हणून हे आवळे आपल्या आहारात असणं खूप महत्त्वाचं आहे आणि सध्या बाजारात छान आवळे आलेले आहेत. त्यामुळे आपण अशा पद्धतीने वर्षभरासाठी आवळ्याचे वेगवेगळे प्रकार बनवून स्टोअर करू शकतो, जे आपल्याला वर्षभर खाता येतील. आणि अशाच पद्धतीने मी असे आणखीन बरेचसे प्रकार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत, जेणेकरून आपण आवळ्याचं काय-काय बनवून स्टोअर करू शकतो वर्षभरासाठी. इथे मी आता यामध्ये 1 चमचा इतकी बडीशोप, काळं मीठ आणि सुंठ पावडर, त्याचबरोबर काळे मिरे पावडर आणि लाल तिखट घातलेलं आहे.
आता हे मिश्रण छान प्रकारे आपण परतवून घेऊया. आता मी यामध्ये साधारण अर्धा ते 1 इंच इतके दालचिनी घालणार आहे आणि हे मिश्रण पुन्हा अर्धा ते 1 मिनिटं परतवून घेऊया. आता काळ्या मिठाबरोबरच मी इथे आपलं साधं सफेद मीठही थोडं घातलं आहे आणि आता हे मिश्रण पुन्हा परतवून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला साधारण अर्धा ते 1 मिनिटं अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण परतल्यानंतर आपण यामध्ये साधारण 1 चमचा इतकी साखर घालणार आहोत. साखर यासाठी घालायची आहे, जेव्हा आपण कुठल्याही पदार्थात गूळ घालतो, त्यावेळेला 1 चमचा साखर घातली, की त्याचा गोडवा हा बॅलन्स होतो. म्हणून आपण यात साधारण 1 चमचा इतकी साखर घालणार आहोत आणि आता हे मिश्रण साधारण अर्धा ते 1 मिनिटं इतकं परतवून घेऊया आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन देऊया आणि नंतर हे आपण हवाबंद डब्यामध्ये छान बंद करून ठेवूया. अगदी जेव्हा हवं तेव्हा आपण यातनं काढून याचा आनंद घेऊ शकतो. इथे मी काचेच्या बरणीमध्ये घातलं आहे आणि आपल्याला साधारण काचेच्या बरणीतच हे ठेवायचं आहे, जेणेकरून याची लाईफ वाढते. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओखाली एक छोटीशी कमेंट नक्की करा. तुमची एक कमेंट मला असेच नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन देत राहील. आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज डू सपोर्ट. थँक यू.